सोलापूरकर हो नमस्कार. मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये स्वागत. मी सोलापूर महापालिकेचे नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्या ऑफिसमध्ये आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की काल स्वीकृत नगरसेवकासाठी सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत फॉर्म भरण्यात आले. याची अधिकृत माहिती 24 तास उलटून गेले तरी देखील नगर सचिवांनी दिली नाही. वास्तविक पाहता 62 जणांनी अर्ज भरले आहेत. हे अर्ज नक्की कोणाचे, कोणत्या पक्षाचे हे अधिकृतपणे सांगणं नगर सचिव कार्यालयाचं काम आहे. मात्र आयुक्त कार्यालयाकडे जे अर्ज दाखल झाले आणि काल महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे हे रजेवर होते, असं असताना नगर सचिव यांच्याकडे ते अर्ज स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. नगर सचिवांनी सुरुवातीला पत्रकारांना 3:30 वाजेपर्यंत सदरची माहिती देऊ असं सांगितलं. 3:30 वाजता पत्रकारांनी नगर सचिवांना विचारलं. त्यावेळेस नगर सचिव माझ्याकडे प्रचंड कामाचा लोड आहे असं सांगून त्यांनी कार्यालयातून पळ काढला. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देखील नगर सचिवांनी कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही. आज जवळपास 1:30 वाजून गेलेले आहेत, म्हणजे अर्ज भरून जवळपास 24 तासांचा कालावधी लोटला तरी देखील नगर सचिवांनी कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही. आज शिवजयंतीची सुट्टी आहे तरीही महापालिकेत फेरफटका मारण्यासाठी मी आलो असता महापौर विनायक कोंड्याल आणि नगर सचिव प्रवीण दंतकाळे हे बंद खोलीमध्ये चर्चा करत होते. त्यानंतर काही अवधीनंतर महापौर विनायक कोंड्याल बाहेर आले. मी त्यांच्याशी बोललो देखील, मात्र ते नगर सचिवांचा विषय असल्यामुळे त्यांनाच विचारात ते वरती गेले आहेत असं सांगितलं. मी वरती नगर सचिव कार्यालयात आलो आहे, मात्र नगर सचिवांनी इथून देखील पळ काढला आहे. वास्तविक पाहता 62 जणांचे जे अर्ज दाखल झालेले आहेत ती माहिती देण्यासाठी एवढी गोपनीयता का पाळली जात आहे याबाबत शंका निर्माण होत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी AB फॉर्म देताना देखील भाजपनं असाच गोंधळ घातला होता आणि बऱ्याच जणांनी मग परत विरोधकांनी आरोप केले सदरचे AB फॉर्म हे खिडकीतून गेले. कोणी सांगितलं रात्रीत दिले, कोणी सांगितलं ज्यांचे AB फॉर्म नव्हते ते अचानक रात्री महापालिका आयुक्तांना हाताशी धरून ते जोडण्यात आले. या सर्व आरोपांचं कोणतंही खंडन त्यावेळी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा महापालिकेचे प्रमुख असतील, आयुक्त असतील यांनी कोणताही खुलासा त्यावेळेस केला नाही. म्हणजेच विरोधकांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य होतं. तसाच काहीसा प्रकार आता स्वीकृत नगरसेवक निवडताना होतो की काय असा हा प्रकार आहे. आणि 24 तास उलटले तरीही अधिकृत उमेदवारी अर्ज कोणी भरले याची कोणतीही अधिकृत माहिती नगर सचिव कार्यालयाकडून दिली जात नाही. उद्या सकाळी 11 वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे आणि या सभेमध्ये सोलापूर महापालिकेचे स्वीकृत 10 नगरसेवक कोण याची नावं डायरेक्ट सभागृह नेते सांगतील. त्यानंतर महापौर त्यांची नावं सभागृहात जाहीर करतील. मात्र एवढी गोपनीयता नगर सचिव कार्यालयाकडून किंवा महापालिका प्रशासनाकडून का पाळली जाते आहे. त्यामुळेच रात्रीत स्वीकृत नगरसेवकाचे काही जणांचे अर्ज दाखल झाले आहेत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. याचा प्रशासन कशा पद्धतीनं खुलासा करेल हे माहिती नाही. नगर सचिव महापौर कार्यालयात बंद खोलीमध्ये चर्चा करून इथून निघून गेले आहेत. माध्यमांचा कोणताही ते फोन रिसीव्ह करत नाहीत. त्यामुळे सोलापूर महापालिकेचा कारभार कसा अपारदर्शी आहे आणि कसा गैरकारभार सुरू आहे हे आपल्याला यावरून दिसतं. त्यासाठीच स्वीकृत नगरसेवकांच्या विषयाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा हा यस न्यूज मराठीचा प्रयत्न. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.